अमरावतीच्या पालकांचा हा आक्रोश पहा. अवघ्या काही दिवसांचं त्यांचं बाळ होतं. हे बाळ नेमकं कसं आहे त्याला नीट हातातही घेतलं नव्हतं. इतकंच काय तर तो कसा दिसतो हे डोळे भरून पाहिलं देखील नव्हतं. आणि यातच ह्या मुरदाड व्यवस्थेनं त्यांचं बाळ हिरावून घेतलंय. यातले काही जण तर पहिल्यांदाच आई बाबा झाले होते. ज्या बाळाला 9 महिने पोटामध्ये फुलासारखं जपलं, असंख्य वेदना सहन करून त्याला जन्माला घातलं, आणि तेच बाळ या मुरदाड व्यवस्थेनं त्यांच्याकडून हिरावून घेतलंय. NICU कक्षामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि यामध्ये आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे काय माहितीये, या आधी सुद्धा या स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये 2 वेळा आगीच्या घटना घडल्यात आणि व्हेंटिलेटरमुळेच एकदा आग लागली होती आणि यातही एका लहानग्याचा मृत्यू झाला होता. एकदा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आता ही तिसऱ्यांदा व्हेंटिलेटर स्फोट होऊनच आग लागली. 2 वेळा आगीची घटना घडलीये तरी रुग्णालयामध्ये फायर सिस्टीम ही नीट बसवली गेली नाही, त्याची वेळोवेळी तपासणी केली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. असा आरोप देखील विरोधकांकडून केला जातोय. यांच्या घरामध्ये जर असं नवजात बाळ एखाद्याच्या चुकीमुळे जर जात असेल आणि त्यांना जर 5 लाख रुपये दिले तर ते गप्प बसतील का? कधी सुधारणार आहोत आपण? या सरकारी रुग्णालयामध्ये आपण बरे होण्यासाठी जातो की आणखी मनस्ताप सहन करण्यासाठी जातो, हा प्रश्न आहे. सुधरा, अजून वेळ गेलेली नाहीये. आणि जेव्हा अशा आगीच्या घटना घडतात, काही लहान मुलांचे बळी जातात, त्यानंतर सरकारला जाग येते की आपल्याला सगळ्या रुग्णालयांचे फायर ऑडिट करायचे किंवा चौकशी समिती स्थापन करायची आहे. त्या रुग्णालयामध्ये व्यवस्थित स्टाफ होता की नाही, तिथे ड्युटीवरती किती लोक असतात, सुरक्षेची त्यावेळेला फक्त चौकशीचं नाटक केलं जातं. मात्र यंत्रणा सुधारत नाही, गोरगरिबांचे जीव जातच राहतात.